कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। नमस्कार, मी मोहिनी सोनार। आपण पाहताय TV9 मराठी 8 PM स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी। महाराष्ट्रातल्या अतिवृष्टीनंतर हैराण झालेले शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। पण असं असतानाच राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुद्धा सुरुवात झाली आहे। राज्य सरकारने मदतीसाठी केंद्राकडे प्रस्तावच पाठवला नसल्याचं शरद पवारांनी म्हटलंय। तर याला मुख्यमंत्री फडणवीसांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलंय। पाहूयात या संदर्भातला एक रिपोर्ट। राज्यातल्या अतिवृष्टीमुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलंय। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य सरकारनं केंद्राला प्रस्तावच पाठवला नसल्याचा आरोप शरद पवार यांनी केलाय। यावर प्रस्ताव तयार करण्याचं काम सुरू आहे असं सांगत फडणवीसांनी विरोधकांवर टीका केली आहे। शेतकऱ्यांच्या मुद्द्यात राजकारण करणाऱ्या विरोधकांनी आरशात पाहावं असं फडणवीस म्हणाले। केंद्राने मला असं सांगितलं की राज्य सरकारने अद्याप फायनल प्रस्ताव आम्हाला दिलेला नाही, त्यामुळे मला त्याच्यावर भाष्य करणं माझा आग्रह राहील की राज्य सरकारने अगदी आज उद्या 2 दिवसात तो प्रस्ताव द्यावा। मुख्यमंत्र्यांनी संबंधितांशी बोलावं आणि केंद्राची मदत ही लवकरात लवकर मिळून त्याचं वाटप सुरू करा। आज आमच्याकडे शेतकऱ्यावर आपत्ती आलेली आहे। आपल्या अहिल्यानगरमध्ये देखील इतक्या मोठ्या प्रमाणावर कधी पाहिला नाही असा पाऊस आला। आमच्या शेतकऱ्यावर आपत्ती आहे। काही लोक या आपत्तीचंही राजकारण करू इच्छितात, पण त्यांना मी सांगतो काळजी करू नका। आमचं सरकार हे शेतकऱ्याच्या पाठीशी उभा आहे। कालच अजितदादा, मी आणि आमचे एकनाथराव शिंदेजी आम्ही सगळे बसलो आणि शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत काय करता येईल या संदर्भातला आराखडा तयार करणं सुरू केलं आहे। मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी अमित शहा यांच्याकडे मदतीची मागणी केली। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या प्रवरानगरमध्ये विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुतळ्याचं अमित शहा यांच्या हस्ते अनावरण झालं। या कार्यक्रमाआधी काल अमित शहा, फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये बैठकही झाली। याच बैठकीत केंद्राकडून मदत मिळावी अशी मागणी तिन्ही नेत्यांनी अमित शहा यांच्याकडे केली। आमच्या पाठीशी अमितभाई शहा आहेत। त्यांनी सांगितलं काळजी करू नका, काय लागलं ते केंद्र सरकारच्या माध्यमातून देऊ। त्यामुळे मी निश्चितपणे आपल्याला सांगतो, भरीव मदत शेतकऱ्यांना देण्याकरता राज्य सरकार निर्णय करेल। आणि जे लोक आमच्यावर टीका करतायत त्यांनाही सांगतो, एकदा आरशात बघून घ्या, एकदा आरशात बघा। तुम्ही असताना काय तुम्ही केलाय हे तुम्ही एकदा आरशात बघा, त्याच्यानंतर आमच्यावर टीका करा। पण कोणी किती टीका केली तरी आम्ही परवा करणारे लोक नाही आहोत, कारण आम्हाला या ठिकाणी खुर्च्या तोडण्याकरता लोकांनी पाठवलेलं नाही, शेतकऱ्याची सेवा करण्याकरता पाठवलाय आणि ते केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। हम लोग तो बड़ी राजा हमारे शेतकरी के साथ मजबूती से खड़े हैं, लेकिन इस संकट से उबरने के लिए केंद्र सरकार, आदरणीय मोदी जी और आपकी भी मदद की जरूरत है। हमें सहयोग की आवश्यकता है। और जब जब महाराष्ट्र ने मदद मांगी तब तब केंद्र ने खुले हाथों से मदद करने का काम किया है। हमें पूरा विश्वास है, जरूर हमें महाराष्ट्र को किसानों के लिए जरूर आपके केंद्र सरकार से सहयोग मिलेगा, आपल्याला विश्वास आहे। लवकरच सगळे पंचनामे आम्ही मागून घेतोय। आपल्या अहिल्यानगरच्या पण काही तालुक्यामध्ये नुकसान झालंय। महाराष्ट्रातल्या मराठवाड्यामध्ये झालंय, उत्तर महाराष्ट्रात झालंय, विदर्भात झालंय, पश्चिम महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यात झालंय। त्या माझ्या शेतकऱ्याला, बळीराजाला पुन्हा ताकदीनं उभा करण्याचं काम हे महायुतीचं सरकार करतंय। कालच रात्री आम्ही अमित शहा साहेबांशी बोललो, ते म्हणाले की मला प्रस्ताव पाठवा, एकदा तुमचे पंचनामे आणि सगळं काय तुमचं नुकसान झालंय ते येऊ द्या। निश्चितपणे राज्य सरकारला केंद्र सरकार देखील मदत करेल अशा प्रकारचा सकारात्मक दृष्टिकोन हा आज केंद्राने दाखवलेला है। देवेंद्र जी, एकनाथ शिंदे और अजित दादा, 3 में से एक भी बनिया नहीं, मगर ये तीनों बनिए से पक्के हैं। मुझे पद्मश्री पाटिल का मूर्ति का अनावरण कर कर बुलाया और पूछ लिया तरीके से, अच्छे तरीके से
कि भारत सरकार महाराष्ट्र के किसानों के लिए क्या करेगी। कल ही तीनों ने लंबी बैठक मेरे साथ करी है। मैंने मोदी जी की ओर से उनको आश्वस्त किया है कि महाराष्ट्र सरकार हमें डिटेल रिपोर्ट भेज दे। मोदी जी महाराष्ट्र के किसानों की मदद करने में जरा भी देर नहीं लगाएं। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयावरूनही राजकीय वाद सुरू झालाय। साखर कारखान्यांनी आपल्या नफ्यातून प्रतिटन 5 रुपये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी द्यावे असं राज्य सरकारनं म्हटलं होतं। यावर विरोधकांनी आक्षेप घेतलाय। ऊस उत्पादकांकडून सक्तीनं वसुली करणं चुकीचं आहे असं शरद पवार म्हणाले। तर ऊस उत्पादकांकडून नव्हे तर कारखान्याच्या नफ्यातून पैसे मागितले होते असं फडणवीसांनी सांगितलं। शेतकऱ्याचा काटा मारणारे काही कारखाने शोधून काढलेत, त्यांना दाखवणार असा इशाराही फडणवीसांनी दिलाय। आम्हाला सुद्धा आश्चर्य असं वाटतं की राज्य सरकारने नुकसान ज्यांचे झालं त्यांना मदत करायच्या ऐवजी सगळ्या ऊस उत्पादकांच्याकडून एक मोठी रक्कम मुख्यमंत्री निधीच्यासाठी घेण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। ज्या वेळेला ऊस उत्पादकांना मदत द्यायला हवी त्यावेळी त्याच्याकडनं सक्तीनं वसुली करणं हे अत्यंत चुकीचं आहे। जो शेतकरी तुमच्याकडे त्या ठिकाणी शेतमाल टाकतो, जो तुमच्याकरता राब राबतो, हाडाचं काळं करतो, रक्ताचं पाणी करतो, त्या शेतकऱ्यावर त्या ठिकाणी अशा प्रकारची आपत्ती आली आणि तुम्हाला 5 रुपये द्यायला सांगितले तरी देखील तुम्ही मागे पुढे पाहता। आता असे काही कारखाने मी शोधून काढले आहेत ज्यांच्याकडे शेतकऱ्याचा काटा मारला जातो। आता त्यांना मी दाखवणार आहे की तुम्ही शेतकऱ्याचा काटा मारून मारून या ठिकाणी पैसा जमा करता आणि शेतकऱ्याकरता 25 लाख रुपये द्या म्हटलं तर तुम्हाला त्या ठिकाणी देण्याची दानत नाहीये। अरे तुम्ही मालक नाही आहे, या कारखान्याचे मालक आमचा शेतकरी आहे। त्यामुळे त्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये सरकार करेल। राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। शेतातलं उभं पीक वाहून गेलंय। काही शेतकऱ्यांची तर जमीनच खरडून निघाली आहे। शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत असतानाच यावरून राजकारणाला सुरुवात झाली आहे। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।